फूड आफ्टरनून फूडीज. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसांमध्ये मस्त गरमागरम पदार्थ किंवा पेय पिण्याची इच्छा होते. आणि कोल्हापुरातील मी तुमच्यासाठी असं एक ठिकाण शोधून काढले ज्या ठिकाणी तुम्हाला मस्त गरमागरम आणि स्पेशल असा इराणी मलईदार चहा प्यायला मिळणार आहे. कारण चहा हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये हा स्पेशल एवढा चहा जर मिळाला तर नादच खुळावो. आणि त्याच ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी चहासोबत तुम्हाला वेगवेगळे पदार्थसुद्धा खायला मिळणार आहेत. ते सुद्धा स्पेशल हैदराबादी पदार्थ आहेत, म्हणजे बेकिंगचे पदार्थ. त्याच्यामध्ये ओस्मानिया बिस्किट असेल किंवा असा मस्त रोट असेल तोसुद्धा तुम्हाला इथं खायला मिळणार आहे. खूप छान छान डिश या ठिकाणी आहेत. तर त्याच डिशसाठी आज मी या शाज कॅफेला आलो आहे. तर जास्तीचा वेळ न घालवता मस्त या पावसाच्या दिवसात करूया आपल्या मस्त मलईदार चहाच्या व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, कोल्हापुरात फक्त या कॅफेला मिळणारा इराणी चहा प्यायला मी आलो आहे. आपल्या कोल्हापुरातील हे जिल्हाधिकारी ऑफिस आहे, त्याच्यासमोर इथं महावीर गार्डनचा चौक आहे. बरोबर त्याच्या या बाजूला हा शाज कॅफे आहे. त्यांच्याकडे इराणी चहासोबत हैदराबादी ओस्मानिया बिस्किटसुद्धा मिळतात आणि सोबत रोट आहे, केक आहे, असे बरेच वेगवेगळे पदार्थसुद्धा या चहासोबत आपल्याला खायला मिळतील. आणि हा असा छोटासा कॅफे आहे. तर या कॅफेमध्ये आपल्याला मस्त हा इराणी चहा मिळणार आहे. त्या ठिकाणी डिस्प्लेला बघा सगळे हैदराबादी बेकिंगचे पदार्थ आहेत. आणि आता बघूया आपण हा इराणी चहा कसा बनतो किंवा कसा बनवला जातो. तर या ठिकाणी दादा चहाची तयारी करतो आहे. आणि हे छोटंसं किचन आहे. या किचनमध्ये हे मस्त असे हा इराणी चहा बनवतात. त्या ठिकाणी हे दूध कसं आहे, म्हणजे याच्यामध्ये काही टाकलेलं आहे की कसं आहे? हे फक्त दूध आपण गरम कंटिन्यू करत असतोय. ओके. गॅस हा 12 तास चालू असतोय. ओके ओके. त्यामुळे आपल्याला दूध गरम होऊन ते पूर्ण खव्याटप झालेलं असते. ओके ओके ओके. आणि ह्या भांड्यात आपल्याला इराणी चहा बनवलेली असते. इराणी चहामध्ये आपलं म्हणले तर तुम्हाला कमीत कमी त्याला दिवसभर गॅस चालू असते, कंटिन्यू गॅस चालू असल्यामुळे आपली इराणी चहा दम होऊन जाते. दम होण्यामुळे ती चहा आपल्याला एकदम बेस्ट वाटते प्यायला पण. या चहामध्ये तुम्ही काय म्हणजे पावडर वगैरे काय काय टाकलं? ही आपली चहा पावडर सर बाहेरनं मागवलेली असते. ही हैदराबादमधून चहा पावडर पेरलेली असते. ते चहा आपण पावडर पहिला बनवतोय. तर आता आम्हाला इराणी चहा बनवून दाखवा. हे आपलं दूध असते. हे दूध पूर्ण गरम होऊन खव्याटप झालेलं असते कंटिन्यू. आणि हे आपला इराणी चहाचा डिकॉशन असतोय. हे ह्यात टाकल्यावरती आपला चहाचा कलर चेंज होतोय. हे आपण नॉर्मल चहा, हे झाला इराणी चहा. मग याच्यात साखर वगैरे? हे साखर सगळ्यात इन्क्लूड असते. ओके. आता ह्याच्यावरती सर मी मलाई सर्व करतोय. जी मलाई अशी मस्त जाडसर असते. हा सर इराणी चहा तयार झाला आपला विथ स्पेशल मलाई. त्यानंतर सर आपण मलई रोडचं बघूया, ते तुम्हाला बनवून दाखवतो. ओके सर हा रोट आहे. हा रोट सर स्पेशल रोट येतो आपला. ह्या रोटमध्ये सर तुम्हाला सोजी, गहू, ड्रायफ्रूट्स, तूप आणि खसखस आणि खवा हे टाकून बनवलेला आपला रोट असते. त्याच्यावरती सर आपण दूध आणि मलाई टाकून स्पेशल बनवून मग देणार. हा आपला दूध असते प्युअर. हे दूध टाकून नॉर्मली जेव्हा मलाई सर्व करून हा रोट खाल्ला जातो. ॲक्च्युली जिम करणाऱ्या माणसांना डाएटसाठी पण हा बेस्ट ऑप्शन आहे सर. हे बघा सर झालं आपला दूध रोट. आता तुम्हाला दाखवतो सर मी मलाई पाव. हे आमच्या कॅफेचं सर स्पेशल आयटम आहे मलाई पाव. हे कोल्हापुरात तुम्हाला कुठेही मिळणार नाही, फक्त शाज कॅफेमध्ये मिळणार. ह्याची प्राईस किती आहे? 50 रुपये. ओके. वा. पूर्ण खव्यासारखी मलाई आहे सर ही पूर्ण. हे सर मलाई त्याच्यावर नॉर्मल शुगर टाकून कस्टमर पावसोबत खाऊ शकते. हे शुगर टाकलं सर थोडासा टेस्टसाठी. तर मंडळी, शाज कॅफे जे इराणी चहा देते त्यांच्या ह्या स्पेशल डिश घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये साधा इराणी चहासुद्धा आहे आणि स्पेशल मलईदार असा इराणी चहासुद्धा आहे. आणि त्या दादाने आपल्याला सांगितलं की त्यातली प्रत्येक डिश कशी बनते आणि आता वेळ आली ह्या डिश टेस्ट करायची. आणि सगळ्यात आधी हा एकदम साधा चहा
जो नॉर्मल आपण पितो घरी तसा हा चहा आहे. वा, एकदम भारी फ्लेवर आहे. आणि चहापत्ती टाकून जे डिकॉशन केले ना ते खूप छान आहे. याच्यामध्ये अगदी मस्त फ्लेवर आहे आणि त्याच्यासाठी चहापत्तीसुद्धा योग्यच पाहिजे आणि ती या चहामध्ये आहे. त्यानंतर मस्त हा मलईदार चहा. याच्यावरती तुम्ही बघितलं मलई कशी मस्त भरभरून टाकलेली आहे. हा स्पेशल चहा आहे इथला, इराणी स्पेशल मलई चहा. अक्षरशः मलई खाऊ लागते, लय भारी. हा चहा मी इथं तुम्हाला मोस्ट रेकमेंड करेन की हा चहा इथं तुम्ही प्या. तर त्याच्यानंतर बेकिंगमध्ये यांच्याकडे हैदराबादी ओस्मानी बिस्किटसुद्धा आहेत, ते सुद्धा टेस्ट करू. एकदम जबरदस्त, लय भारी. म्हणजे एकदम बटरी आहेत आणि हलकंसं सॉल्टेड आहे ते आणि चहामध्ये जर बुडून खायलाच पाहिजे. त्याच्यानंतर हे युसूफ खारी, जी अशी छोटे छोटे येतात, एकदम बाईट साईज आहेत, हे सुद्धा टेस्ट करतो. लय भारी आहे ते. दिसायला वरून तुम्हाला हे नॉर्मल बटरसारखे दिसतील पण याचा टेस्ट खूप छान आहे. आणि नंतर मस्त मलाई रोट, जो स्पेशल अशा रोटसोबत वरून दूध आणि मलाई याच्यासोबत येतो, तो सुद्धा मस्त. हा ओ लय भारी, लय भारी. तुपामध्ये बनवलेला रवा, खवा, त्यानंतर वेलदोड्याची पावडरचा मस्त फ्लेवर आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण आहेत, छान लागतं. त्यानंतर इथली आणखी एक स्पेशल डिश म्हणजे हे मलाई पाव. आणि जी मलाई अशी बशीमध्ये भरभरून आलेली आहे, वरून थोडीशी हलकीची साखर टाकलेली आहे आणि हा मलईचा बाईट. वाह, लाजवाब. मलाई खूप छान आहे, अगदी अशी म्हणजे खवाच व्हायचं राहिलं त्याचं, एवढी भारी ही मलाई आहे, एकदम भारी. आणि इराणी चहा म्हटलं की बन मस्का हा आलाच. आणि बन मस्का मी शेवटी मुद्दामून ठेवलेला आहे, कारण इराणी चहासोबत सगळ्यांना बन मस्का खायला आवडतो आहे, म्हणून मी सुद्धा हा बन मस्का शेवटसाठी ठेवला आहे. आणि मस्त ह्या स्पेशल मलाई इराणी चहामध्ये. हो हो हो. या बनला मस्का जो लावलेला आहे तो भरपूर लावलेला आहे, म्हणजे क्वांटिटी योग्य आहे. बऱ्याच वेळा आपण चहा पिताना एकमेकाला मस्का लावतो, तर इथं बनला मस्का लावून देतात. वा. आणि ज्यांना दुधाचा चहा नको आहे त्यांच्यासाठी हा मस्त असा सुलेमानी टी, जो पुदिना, लिंबू आणि त्या डिकॉशनमध्ये बनतो. तर खूप छान चवीचे पदार्थ हे शाज कॅफे तुम्हाला देते. आणि कोल्हापुरात पहिल्यांदाच पूर हैदराबाद या ठिकाणी हे प्रसिद्ध असणारे पदार्थ आता आपल्याला कोल्हापुरातसुद्धा खायला मिळणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही नक्की या शाज कॅफेला. हा मस्त इराणी चहा आणि सोबत हे पदार्थ खायला भेट द्या. भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.